बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये 900 किलो वजनाच्या युवराज या रेड्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। युवराज हा रेडा अवघ्या 2 वर्षांचा आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। पाहूया। ठाणे जिल्ह्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी जे आहे पहिल्यांदाच जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अबिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या वतीने 4 दिवसाचं कृषी प्रदर्शनीचं आयोजन आहे आणि आज प्राणी पक्षी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। आणि या प्रदर्शनीमध्ये आपण जर पाहिलं तर हा 900 किलोचा रेडा जो आहे ज्याचं नाव युवराज आहे, हा या प्रदर्शनीमध्ये प्रमुख आकर्षण या ठिकाणी ठरतोय। खरं तर मेकर तालुक्याच्या डोणगाव येथील हा रेडा जो आहे हा आलेला, युवराज जो आहे हा आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत याचं सेल्फीसाठी आता इथं गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत। एक प्रमुख आकर्षण या प्रदर्शनीचं हा ठरतोय। या रेड्याचे जे मालक आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, काय आपलं नाव आहे आणि कुठून आलात? माझं नाव कृष्णराजू धोंगडे, मी राहणार डोणगावचा आहे, तालुका मेहकर, डिस्ट्रिक्ट बुलढाणा। रेड्याचं काय नाव आहे आपलं? रेड्याचं युवराज नाव आहे। किती वर्षाचा आहे हा आणि रोजचा याचा दिनक्रम कसा असतो? हा 2 वर्ष 15 दिवसाचा आहे आणि याचा रोजचा खर्च म्हणजे 10 किलो आपलं ढेप देतो, त्याच्यानंतर 10 लिटर दूध आणि 1 किलो गूळ आणि 10 किलो सफरचंद आणि 2 किलो उंडा रात्री। म्हणजे सकाळपासून कसं, सकाळी किती वाजतापासून याला तुम्ही चाऱ्याची व्यवस्था केली जाते? सकाळी याला नाही का 5 किलो ढेप, त्याच्यात अर्धा किलो गूळ टाकला जातो। किती वाजता? 5 वाजता, सकाळी 5 वाजता पाणी पाजून 10 किलो ढेप, आपलं 5 किलो ढेप आणि 5 लिटर दूध आणि 5 किलो सफरचंद आणि रात्री झोपताना फक्त 9 वाजता त्याला 2 किलो उंडा दिला जातो। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, सिंदखेड राजा, बुलढाणा।